झी 24 तास एक पाऊल पुढे। पुन्हा एकदा स्वागत बुलेटिनमध्ये। भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीला खरी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली ती मेजर ध्यानचंद यांनी। त्यांचाच जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो। मात्र भारताच्या या राष्ट्रीय खेळाची सध्या जी काही दुरावस्था झाली आहे याची आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनी एकूणच काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे, त्याचाच घेतलेला हा आढावा। हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ। कधी काळी या राष्ट्रीय खेळानं खूप काही वैभव पाहिलं आणि भारताला खूप प्रतिष्ठाही मिळवून दिली। मात्र भविष्यात या वैभवाची अधिकाधिक वृद्धी व्हायची सोडून अधिकाधिक ऱ्हासच सुरू झाला। एक काळ असा होता की हॉकी खेळात भारतानं अधिराज्य गाजवलं। भारतानं ऑलिम्पिकमध्ये तब्बल 8 गोल्ड, सिल्व्हर आणि 2 ब्रॉन्झ मेडल्सला गवसणी घातली आहे। सर्वात प्रथम 1948 लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतानं पहिल्या गोल्ड मेडलची कमाई केली आणि भारताचा हा वैभवशाली प्रवास अगदी 1980 पर्यंत असाच दिमाखात सुरू होता। मात्र 1980 साली हॉकीमध्ये युरोपियन देशांनी तांत्रिक बदल केले आणि इथूनच भारतीय हॉकीचा ऱ्हास सुरू झाला, तो आज तागायत सुरूच आहे। भारतीय खेळाडूंना अजूनपर्यंत हे नवतंत्र आत्मसात करता आलेलं नाहीये। ऑलिम्पिकमध्ये भारतानं हॉकीमध्ये अखेरचं मेडल 1980 साली पटकावलं आणि यानंतर आजपर्यंत भारताला हॉकीमध्ये मेडल जिंकताच आलेलं नाहीये। एवढंच नाही तर नुकत्याच झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारत हॉकीमध्ये अखेरच्या 12व्या स्थानी फेकला गेला, तर 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारत ऑलिम्पिकसाठी पात्रही ठरू शकला नव्हता। ही आपल्या राष्ट्रीय खेळाची शोकांतिकाच म्हणावी लागेल। अखेर हॉकीच्या खेळाचा दर्जा वाढवावा यासाठी सरकारसहित सारेच जण प्रयत्न करतायत, मात्र तरीही भारताला ते गत वैभव पुन्हा प्राप्त करण्यात अपयशच येत आहे। पहले हर स्कूल के पास टीम होती थी, हर कॉलेज के पास टीम होती थी। आप देखो वो टीमें आहिस्ता आहिस्ता ख़त्म हो गई, वो स्पोर्ट्स ग्राउंड ख़त्म हो गए और जो ग्राउंड हैं भी वो उनका मेंटेनेंस ख़त्म हो गया, तो बच्चे कहाँ से खेलेंगे। तो सबसे बड़ी बात यह है कि ग्रास रूट के ऊपर हमने बिल्कुल ध्यान नहीं दिया। हमारी जो हॉकी है स्किलफुल हॉकी और यूरोपियन का आपको मिक्सचर लाना ही होगा। हमारी हॉकी को आप अलग नहीं कर सकते हैं, नहीं कर सकते हो। जो मर्जी आप चेंज कर लो, ग्राउंड चेंज कर लो, कुछ भी कर लो, पहले भी तो जीते थे, पहले भी तो यही अंग्रेज थे। भारतात हॉकीच्या 2 संघटनांमधील वाद, खेळाडू आणि कोचमध्ये विसंवाद यासारख्या कारणांमुळे हॉकी खेळ सध्या केवळ राजकारणाचाच भाग होऊन बसलाय। ज्या ध्यानचंद यांनी हॉकीला वैभव प्राप्त करून दिलं त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन युवा हॉकीपटूंनी आता पुन्हा एकदा हॉकीला तेच गत वैभव प्राप्त करून देण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे, एवढं मात्र नक्की। झी 24 तासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।